महाराष्ट्रासह मीरा भाईंदर शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुका आता झालेल्या आहेत आणि लवकरच महापौर पदाची निवड केली जाईल. मीरा भाईंदर शहरासाठी खुल्या प्रवर्गातून म्हणजेच सर्वसाधारण महिलेसाठी महापौरपद राखीव झालेलं आहे. परंतु मीरा भाईंदर शहरामध्ये एक विषयावर चर्चा केली जात आहे, ती म्हणजे मीरा भाईंदर शहराचा महापौर हा मराठीच असला पाहिजे आणि यासाठी मराठी एकीकरण समितीच्या काही लोकांनी आवाज उचलला आहे आणि त्यांची अशी मागणी आहे की मीरा भाईंदर शहराचा महापौर मराठीच झाला पाहिजे. तर या सर्व विषयावर आम्ही आज चर्चा करणार आहोत. मीरा भाईंदर शहराचे समाजसेवक आणि राजकीय विश्लेषक संतोष गोळे साहेब यांच्याशी आणि जाणून घेणार आहोत की ह्या सर्व राजकीय परिस्थितीवर त्यांचे काय विचार आहेत. तर गोळे साहेब, तुमचं स्वागत आहे. आणि आता जो तुम्ही विषय पाहिला असेल की मीरा भाईंदर शहरामध्ये एक चर्चा सुरू आहे, महापौर पद कोणाला दिलं जाईल किंवा मराठी एकीकरण समितीचे जे लोक जी मागणी करत आहेत की महापौर पद हे मराठी व्यक्तीला दिलं जाईल. तुमचं काय असं म्हणणं आहे की मीरा भाईंदर शहराचा महापौर कोण असेल? खरं तर निवडणूक झालेली आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला एक मोठं बहुमत मिळालेलं आहे. महापौर कोण होणार आहे त्याचं नाव तर आम्हाला माहीत नाही, कारण तो अधिकार भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचा आहे, त्या पक्ष नेतृत्वाचा आहे. परंतु आता जो कोण महापौर होईल, जे सर्वसाधारण गटातली महिला, त्या महापौरांना मात्र आम्ही 29च्या विधानसभेसाठी आमदार होण्याच्या आम्ही शुभेच्छा या निमित्तानं देऊ शकतो. कारण भाईंदरच्या महापौर पदाचा इतिहास आहे की आताचे विद्यमान आमदारही 2007 साली इथे महापौर झाले होते, ते पुढे आमदार झाले. 2014ला गीता जैन या ठिकाणी महापौर झाल्या, त्याही पुढे जाऊन आमदार झाल्या. त्यामुळे आताच्या ज्या महापौर होणार आहेत आणि एकंदर भाजपाचं पूर्व इतिहास पाहता, ज्याप्रमाणे बोरिवलीमध्ये गोपाल शेट्टींना घरी बसावं लागलं, घाटकोपरमध्ये प्रकाशभाई मेहतांना घरी बसावं लागलं, मुलुंडमध्ये सोमय्यांना घरी बसावं लागलं, त्यामुळे कदाचित येणाऱ्या महापौर याच 29च्या 145च्या आमदार असू शकतात. त्यामुळे महापौर कोण होणार आहे हे मला माहीत नाही, परंतु होणाऱ्या महापौरांना 29च्या विधानसभेच्या माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. मला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की भारतीय जनता पार्टी अशा व्यक्तीला महापौर बनवेल जी येणाऱ्या काळामध्ये मीरा भाईंदर शहराच्या आमदारकी पदाच्या उमेदवार असतील? हो, एकंदर भाजपाचं स्ट्रक्चर पाहिलं किंवा भाजपा जे धक्के देतं लोकशाहीमध्ये, जसं आताही तुम्ही पाहिलं असेल की 25 ते 30 नगरसेवकांची तिकीटं कापली. त्यामुळे येणाऱ्या महापौर या 29च्या विधानसभेच्या 145 विधानसभेसाठीच्या भाजपच्या उमेदवार असू शकतात, यात कोणाचंही दुमत असता कामा नये. एक अशी चर्चा केली जात आहे की जे जे कोणी महापौर असेल मीरा भाईंदर शहराचे, ते नरेंद्र मेहता यांचे निकटवर्ती असतील. काही नावं चर्चेली जात आहेत, चर्चेमध्ये आहेत. तुम्हाला काय वाटतं, काय अंदाज असेल की कोण असेल? निकटवर्ती असतील की हा निर्णय पक्षातर्फे घेतला जाईल? एक राजकीय विश्लेषक म्हणून तुमचं काय आकलन आहे? माझं असं आकलन आहे की त्यांच्या जवळची काही नावं असतील. तसं तर ते 78 नगरसेवकांचे नेते आहेत आणि नेत्याला कुणीही जवळचा लांबचा नसतो. परंतु मेहता साहेबांचं एकंदर राजकारण पाहता एकंदर असं वाटतं की कदाचित महापौरपद ते घरीच ठेवू शकतात. बाकी त्यांचा निर्णय आहे, कुणाला द्यायचं कुणाला नाही. परंतु एकंदरीत कल किंवा नगरसेवक, ज्या प्रकारचे नगरसेवक निवडून आलेले आहेत त्याच्यात कुणी हट्ट किंवा आग्रह करणारा एकही माणूस नाहीये. त्यामुळे जो नरेंद्र मेहता साहेब निर्णय घेतील तो सगळ्यांना मान्य करावाच लागेल. पण एका विषयावर तुम्ही आता वाचा फोडलेली आहे, ती महत्त्वाची, म्हणजे की जो व्यक्ती महापौर पदाचा उमेदवार असेल किंवा महापौर पदावर बसेल, तो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी आमदारकी पदाचा देखील तो उमेदवार असेल. म्हणजे जर महापौर निवडायचा असेल तर नरेंद्र मेहता यांना फारच विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल, असं वाटतं तुम्हाला? हो, त्यांचा पूर्व इतिहास तो सांगतोय की ते स्वतः या शहराचे महापौर होते, त्याच्यानंतर ते आमदार झाले. गीता जैन मॅडमही या शहराच्या महापौर होत्या, त्याही आमदार झाल्या. नंतरचे 2 महापौर जरा थोडेसे घरचेच किंवा आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेले निवडलेले आहेत, त्यामुळे त्यांनी ह्याच्यात रस घेतलेला नाही. परंतु आताचा जर आमदार साधारणतः इथला भूमिपुत्र वगैरे त्यांनी महिला एखादी निवडली तर कदाचित भूमिपुत्रांना आजपर्यंत मीरा भाईंदरमध्ये महिलांना संधी मिळाली नाही, त्यामुळे कदाचित त्या आमदारकीवरती क्लेम करू शकतात. त्यामुळे महापौर निवडताना पक्षाला आणि नेत्याला फार काळजी घ्यावी लागेल असं मला वाटतं. आणखीन एक प्रश्न आहे की आता जे हे मराठी एकीकरण समितीचे जे लोक ही मागणी करतात की मराठीच महापौर झाला पाहिजे, तर त्याला
कायदेशीररित्या किती मान्यता आहे किंवा त्यामध्ये किती तथ्य आहे त्यांच्या मागणीला, आणि मराठी एकीकरण समिती ही जी मागणी करतात ती कितपत योग्य आहे? नाही, त्यांची मागणी, त्यांनी काय मागणी करावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांची एक ती संघटना आहे. असं कुठल्याही कायद्यात प्रावधान नाहीये की मराठीत झाली पाहिजे किंवा बाहेर भाषिक कुठलीही झाली पाहिजे. मी तर आज एक पत्रक वाचलं की मराठी भाषिक झाली पाहिजे. आता मराठी भाषिक मध्ये समजा घेतले तर अनेक ज्या उत्तर भारतीय किंवा अमराठी महिला आहेत भाजपच्या उमेदवार, त्या अतिशय छान मराठी बोलतात. म्हणजे त्या मराठी भाषिक झाल्या ना, त्या मराठी बोलतात. त्यामुळे मराठी करणं हा मुद्दाच गैरलागू आहे. तो भाजपचा आणि त्या लोकांचा प्रश्न आहे. मराठी महापौर झाला तर आनंदच आहे, परंतु तो कुणाला करायचं हे सर्वस्वी भाजपाचा निर्णय आहे, त्या नेत्याचा निर्णय आहे, त्या पक्षाचा निर्णय आहे. बाकीच्यांनी त्याच्यात काय इंटरफेअर करायची गरज नाही. आणि हे जे मंडळी कोण घेऊन फिरतायत ना, तुम्हाला अतिशय मी जबाबदारीने सांगतो की यातलीच काही माणसं, एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा यातली काही माणसं भारतीय जनता पार्टीच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवक मीरा भाईंदर महापालिकेत झालेले दिसतील तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. नावं मी फक्त कोणाची सांगत नाही, परंतु काही गोष्टींवरती अशाच प्रकारचे डील झालेले आहे की 1 ते 2 जागा काही राजकीय पक्षांच्या प्रमुख लोकांना किंवा एखाद्या समितीच्या कार्यकर्त्याला मीरा भाईंदर महापालिकेत दिली जाईल. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की ही जी मराठी महापौर पदाची मागणी केली जात आहे ती पूर्ण एक सुनियोजित कटाचा एक भाग आहे. कारण तुम्ही असं म्हणताय की येणाऱ्या काळामध्ये यांच्याचपैकी कोणीतरी स्वीकृत नगरसेवक झालेला दिसेल. म्हणजे हा एक खूप मोठा विषय तुम्ही मांडलेला आहे. नाही, हे 100% सत्य आहे की अशा प्रकारच्या गोष्टी एका विशिष्ट पक्षाकडून किंवा त्याच पक्षासाठी जाहीर मतदान, कारण समितीचं तुम्हाला मी सांगतो, एका प्रभागाचं उदाहरण देतो, प्रभाग 14 मध्ये त्याचे पुरावे मी तुम्हाला दिला आता की समितीचे कार्यकर्ते एकदा उभाटाच्या पॅनलकडे गेले, मराठी लोकांना आव्हान केलं की उभाटाला मतदान करा. नंतर अपक्षांना भेटले, पुन्हा मराठी लोकांना आव्हान केलं की अपक्षाला मतदान करा. हा काय प्रकार आहे? समितीचं मत ठाम असायला हवं की समितीने हे सांगायला होतं की या शहरात जे मराठी उमेदवार आहेत त्यांना मतदान करा, ते कुठल्याही पक्षाचे असतील, तुम्ही मराठी आहात म्हणून. शेवटी मतदाराचा तो अधिकार आहे. तो भाजपला मतदान करेल, काँग्रेसला करेल, शिवसेनेला करेल, मनसेला करेल. मतदाराचा तो घटनात्मक अधिकार आहे कुणाला मतदान करायचं. कुणी कुणाला सांगून मतदान करत नसतं. परंतु तुम्ही एखाद्या चांगल्या मुद्द्यावरती काम करत असताना हा राजकीय मुद्द्यांमध्ये तुम्ही पडायला नको होतं. मराठी, जसं आई जे असते ना, आई आपल्या 4-5 मुलांमध्ये भेद नाही करत की हा जवळचा, हा प्रिय, तो लाडका, तो ना आवडता, असं नाही करत ना. आई सगळ्या मुलांना एकसारखंच बघते. तसं मराठी एकीकरण समितीने सुद्धा सगळ्या राजकीय पक्षांना हे सांगायला होतं की आम्ही ह्या भानगडीत पडणार नाही. आमचा मुद्दा मराठी भाषेचं संवर्धन, मराठी संस्कृतीचं जतन आणि मराठी भाषेच्या वरती होणारे अतिक्रमण हा मुद्दा आहे. राजकारण तुम्ही तुमचं करा, राजकारण तुमचं तुम्हाला लकलाभ असो. परंतु यांनी जाणीवपूर्वकरित्या असे विशिष्ट पॅनल टार्गेट केले. आता जिथे 4-4 लोक पॅनलमध्ये लढतायत तिथे एकाला जाऊन मत मागितलं. बाकीच्या 3 मध्ये, आता 12 मध्ये काल त्यांचं, मी तुमचीच मुलाखत पाहिली, त्यांनी सांगितलं निशा नार्वेकरांसाठी आम्ही शिवसेनेचं मत मागितलं. निशा नार्वेकरांचं मत मागायला कोणी सांगितलं तुम्हाला? पवन पाटील काय पाकिस्तानवरून आलेत का? पवन पाटील भूमिपुत्र आहेत, आगरी भूमिपुत्र आहे, त्याच्यासाठी का नाही मत मागितलं? मग अशा प्रकारच्या तुमच्या ज्या डबल स्टँडर्डच्या भूमिका होत्या त्याच्यामुळे लोकांच्यात गैरसमज निर्माण झाले, उमेदवारात गैरसमज निर्माण झाले की कोणतरी येतो तुमच्या एकट्यासाठी मतदान मागतो. असे प्रकार यांनी करायला नको होते. त्यामुळे मराठी अमराठी हा मुद्दाच गैरलागू आहे. भाजपला ज्यांना वाटतं त्याला ते महापौर करणारच आहे. नाही, पण जर मराठी एकीकरण समितीची ही मागणी असेल की मराठी व्यक्तीलाच महापौर केलं पाहिजे तर त्यासाठी जास्तीत जास्त मराठी नगरसेवक निवडून आले पाहिजेत. त्यांचं संख्याबळ जास्त असेल तर त्यातून महापौरपद निवडलं जाईल. पण आपल्याकडे आता मराठी नगरसेवकांची संख्या तशी त्याला मर्यादित आहे. पण तसं पाहायला गेलं तर मराठी नगरसेवक जास्तीत जास्त निवडून यायला हवेत, यासाठी मराठी एकीकरण समितीने काही प्रयत्न केले असं दिसत नाही. आणि आणखीन एक, तुम्ही जसं म्हणालात की यांनी एका विशिष्ट पक्षाला मदत व्हावी असं यांनी भूमिका बजावली, तर त्यामुळे मराठी लोकांची मतं विभागली गेली. त्यामुळे अनेक मराठी नगरसेवक, निवडून येणारे नगरसेवक हरले किंवा पडले, असं नाही वाटत का तुम्हाला? 100%. आता तुम्ही प्रभाग, त्यांनी कालच सांगितलं की आम्ही तारा घरतांसाठी प्रचार केला, चांगली गोष्ट आहे. आमगावकर कोण आहेत? आमगावकरांचं 8 मतांनी त्या उमेदवार पडलेत ना. जर मराठी एकीकरण समितीला वाटत होतं की पूजाताई आमगावकर हे मराठीच आहेत तर त्यांचं नाव घेतलं असतं यांनी, तर ते काय ह्यांच्या सांगण्यावरून कोण मतदान करताय नाही करता यानंतरचा भाग आहे. परंतु एक मराठी भगिनी जिंकून आली असते ना. म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वकरित्या कुठेतरी मनामनात भेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
की मराठीत सुद्धा माझा आवडता, माझा जवळचा, माझा लांबचा असा प्रकार होता कामा नाही होता. कदाचित त्यांनी ह्या प्रक्रियेपासून दूर राहायला हवं होतं. तर सगळी मराठी एकीकरण समिती ज्या मुद्द्यावरती आहोत त्याच्यात आम्ही सगळेच सोबत राहिलो असतो त्यांच्या. मुद्दा हा होता की तुम्ही आपला जवळचा परका लांबचा मराठी भेद केला आणि महापौर पदाची मागणी जर तुम्ही एकसंघपणे तिकडे केली असती तर मराठी आमदाराकडे करायला लागली असती. अमराठी नेत्याकडे तुम्हाला मराठी महापौर करा ही मागणीच करायची गरज पडली नसती. त्यामुळे ही पर्टिक्युलर एका विशिष्ट ठिकाणाहून घेतलेली, आता ती सुपारी शब्द थोडासा त्यांना वाईट वाटतोय, परंतु जे काय असेल ती त्याच भाषेत सांगायचं झालं तर ही दोन नावं घेऊन त्यांनी ज्या ठिकाणाहून ते आलेले तीच त्यांची भाषा ती बोलतायत. एक आणखी महत्त्वाचा विषय सध्या चर्चेत आहे की काही ठिकाणी शिवसेनेच्या शिंदे गटाने काँग्रेससोबत युती केली किंवा काँग्रेससोबत आघाडी केली. त्यामुळे टीका केली जात आहे की जे हिंदुत्वाचे राजकारण करणारी लोक आहेत ती काँग्रेससोबत जातात सत्तेसाठी. या आरोपाबद्दल तुमचं काय मत आहे? ह्याच्यात अजिबात बिलकुल तथ्य नाहीये. महापालिकेच्या सभागृहामध्ये जे गट नोंदणी होती ते नगरसेवक करतात. जसं भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये अकोट आणि अचलपूरमध्ये MIMच्या नगरसेवकांसोबत गट नोंदणी केलेली आहे. ही जी गट नोंदणी असते हे सभागृहामध्ये ज्या समित्या असतात, उपसमित्या असतात किंवा सभागृहात येणारे ठराव असतात, या समित्यांमध्ये प्रवेशासाठी त्या नगरसेवकांचा एक गट नोंदणी त्या संख्येच्या प्रमाणात तुम्हाला प्रतिनिधित्व मिळतं. त्याच्यासाठी ही गट नोंदणी. कुठेही वैचारिक दृष्ट्या याच्यात ऍडजस्टमेंट नाही. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आता मुंबई महापालिकेमध्ये आशिष शेलार आणि अमित साटम साहेबांनी जाहीर केलं होतं की नवाब मलिक ज्या पक्षात आहेत त्या पक्षाचा आम्ही कुठेही पाठिंबा घेणार नाही, त्यांच्यासोबत युती करणार नाही. परंतु भारतीय जनता पार्टी मुंबई शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटासोबतच गट नोंदणी करते. ही त्या सभागृहामध्ये नगरसेवकांनी, जसं स्टँडिंग कमिटी असते, स्टँडिंग कमिटी ही आतमध्ये अंडरस्टँडिंगच असते. सगळे पक्ष तिथे कधी भांडणं होताना पाहता का तुम्ही? महासभेत भांडणं होतात, स्टँडिंग मध्ये कधीही भांडण होत नाही. ती जशी स्टँडिंग समिती ही अंडरस्टँडिंग समिती असते, तशी गट नोंदणी ही त्या नगरसेवकांनी आपापसात मिळून आपल्या गटाला प्रतिनिधित्व मिळण्यासाठी केलेली एक तडजोड असते. महानगरपालिका ही एक स्वायत्त संस्था असते, बरोबर आहे, स्थानिक स्वराज्य संस्था असते. त्यामध्ये मंत्री किंवा आमदार यांचा हस्तक्षेप किती असतो? म्हणजे त्यांनी कितपत हस्तक्षेप करावा किंवा करू नये किंवा करू शकतात, याबद्दल तुमचं काय मत आहे? असं आहे की महानगरपालिका किंवा ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, यांचे स्वतःचे कायदे नसतात. राज्य सरकारने बनवलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महापालिकांची असते. ही एक स्वतंत्र बॉडी आहे, पण तिचे स्वतःचे कायदे नसतात. राज्य सरकारने बनवलेल्या कायद्याचं किंवा विधिमंडळाने पारित केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे, देखरेख करण्याची जबाबदारी आहे की राज्य सरकार आणि या शहरातले नागरिक या दोघांच्या मधला दुवा म्हणून ती बॉडी काम करते. त्यामुळे इथे कोणी मी हस्तक्षेप करेल, तुम्ही लक्ष नाही द्यायचं, मी लक्ष देईल असं काही चालत नाही. इथे कुठलाही राज्य सरकारचा मंत्री, कोणी राज्य सरकारचे प्रतिनिधी, विधानसभेचे आमदार असतील, हे आपल्या चौकटीत आणि अधिकार क्षेत्रातच हस्तक्षेप करू शकतात. कुणी म्हणत नाही की ही माझं येईन तुम्ही तुमचा बघा, तर असं काही होत नाही. म्हणजे काय आमदारांनी तिथं जाऊन बसायचं आणि मंत्र्यांनी यायचं नाही, असा काही नियम नसतोय. उद्या नगरविकास राज्यमंत्री येऊ शकतात, महसूल राज्यमंत्री येऊ शकतात, इतर खात्याचे मंत्री येऊ शकतात. सरनाईक साहेब तर या शहराचे आमदार आहेत, त्यामुळे त्यांचा तो अधिकारच आहे. त्यामुळे इतर कोणी काय म्हणण्याने काही त्याला फरक पडत नाही. प्रत्येकजण बॉडी आपापलं काम करते आणि ती जी बॉडी आहे ती राज्य सरकारने बनवलेल्या कायद्याच्या चौकटीत काम करते. त्याचं संचालन करणं आयुक्त महोदय करतात आणि आयुक्तांची देखरेख नगरविकास खातं करतं. तसं पाहायला गेलं तर महानगरपालिका ही स्वायत्त बॉडी जरी असेल तरी देखील ती महाराष्ट्र शासनाचे जे नगर विकास विभाग असतं त्याच्या अखत्यारीत काम करते आणि त्यांच्या निर्देशानुसारच त्यांना काम करावं लागतं. शेवटी सर्व काही निर्णय जे असतात ते नगर विकास खात्याकडे घेण्याची जी ताकद असते किंवा त्यांचे अधिकार असतात. तर आणि हा जो महत्त्वाचा नगर विकास विभाग आहे तो आहे एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे. तर किती काही कोणी म्हटलं तरी शेवटी मीरा भाईंदर महानगरपालिकेला नगर विकास खात्याच्या अखत्यारीतच काम करावं लागेल असं तुम्हाला म्हणायचं आहे का? मी म्हणून काही त्याचा उपयोग नाहीये, परंतु हे वास्तव आहे आणि हे सत्य आहे. जसं तुम्ही पाहिलं की आपली ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद ही ग्रामविकास खात्याच्या अखत्यारीत येतात. याच्यात नगरविकास खात्याचं काही चालत नाही. तशा या राज्यातल्या नगरपालिका, नगरपंचायती, त्या महानगरपालिका या नगरविकास खात्याच्या अंतर्गत येतात आणि या सर्वांचं संचालन करण्याची जबाबदारी नगरविकास मंत्री म्हणून नामदार एकनाथ शिंदे साहेबांची. त्यामुळे नगरविकास खातं या सर्वांना लीड करणारं खातं आहे. त्यामुळे नगरविकास खात्याच्या सूचना या महापालिका आयुक्तांना आणि संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मानणं हे गरजेचं असतं आणि ते बंधनकारक आहे.
काय वाटतं आता जे महानगरपालिका एकदा सुरू झाली, कामकाज सुरू करण्यात आल्यानंतर राजकीय एकूण परिस्थिती काय असेल थोडक्यात सांगा? नाही, काय नाही. मला तर असं वाटतं, की एक असतं, की लोकप्रतिनिधी हे आपल्या विचारांचे असतात. स्वतःचा एक ठाम विचार असतो, एक स्वतःचं मत असतं. आत्ताच्या महापालिकेत जर एक 10 लोकप्रतिनिधी सोडले, तर मी कोणाचा अपमान किंवा हे करत नाही, कोणाला कमी लेखत नाही. परंतु स्वतःचा व्यक्तिगत विचार असणारे किंवा या शहराच्या भल्यासाठी अगदी हे शहर डोंगरी, नागरी आणि शहरी अशा 3ही प्रकारच्या वस्तीत विभागलं गेलेलं आहे. तर या लोकांच्यासाठी ताकदीनं काम करणारी माणसं फार कमी त्या ठिकाणी गेलेली आहेत. एक 10 अनुभवी आणि ज्येष्ठ नगरसेवक आहेत. परंतु त्यांनी त्यांच्या पाठीचा काना ताठ ठेवून जर प्रश्न मांडले, तरच लोकांचे प्रश्न सुटणार आहेत. अन्यथा हाजी, हाजी आणि मुजरा करण्याच्या नादामध्ये जर राहिले, की मला काय, माझं काय? कारण तुम्ही जर 10-20 वर्षापूर्वी यातल्या अनेक लोकांची परिस्थिती पाहिली असते, तर तुम्ही कल्पना करू शकत नाही, की महानगरपालिकेमध्ये वर्षाचा 90,000 आणि 5 वर्षाचा 4.5 लाख रुपये वेतन घेणारी माणसं आज एका सीटसाठी 1-1 कोटी रुपये खर्च करून निवडून आलेली माणसं लोकांची काय सेवा करणार आहेत? हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि लोकांनी त्याच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. धन्यवाद गोळे साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते संतोष गोळे साहेब, जे मीरा भाईंदर शहराचे वरिष्ठ समाजसेवक आहेत आणि राजकीय विषयांवर चांगला अभ्यास आहे त्यांचा आणि चांगले वक्ते देखील आहेत. त्यांनी आपली सडोतोड भूमिका मांडलेली आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये जे स्वतःच्या पाठीचा कणा असलेले नगरसेवक फार मोजकेच आहेत आणि त्यांनी आपली जी भूमिका आहे ती सडेतोडपणे सभागृहात मांडली पाहिजे किंवा जनतेचे प्रश्न मांडले पाहिजेत, असं त्यांनी एक मत व्यक्त केले आहे. त्याचबरोबर त्यांनी मराठी एकीकरण समितीची जी मागणी आहे मराठी महापौर करण्याची, त्या विषयावर सुद्धा त्यांनी अगदी मुक्तपणे आपले विचार मांडलेले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी मराठी एकीकरण समिती आहे ती एखाद्या राजकीय पक्षासाठी काम करत आहे किंवा त्यांची बी टीम आहे, असं एकंदरीत दिसत आहे. आणि हे जे मराठी महापौर पदाच्या मागणीची आहे ती सर्वस्वी ही जी मागणी आहे ती चुकीची आहे. कारण महापौर कोण होणार हा पूर्ण निर्णय भारतीय जनता पार्टी त्यांच्या अंतर्गत विषय आहे आणि तो कोणाला महापौर करतील हा त्यांचा सर्वस्वी त्यांचा स्वतःचा विषय असेल. परंतु यांनी एक सूचना देखील इथे मांडलेली आहे किंवा त्यांनी एक शंका देखील व्यक्त केलेली आहे की जो कोणी मीरा भाईंदर शहराचा महापौर होईल तो येणाऱ्या काळामध्ये मीरा भाईंदर शहराच्या विधानसभेचा देखील उमेदवार होऊ शकतो. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला महापौर पदाचा व्यक्ती विचारपूर्वक निवडावा लागेल, अशी एक त्यांनी एक शंका किंवा एक त्यांनी प्रश्न इथे उपस्थित केलेला आहे. तर आता हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की मीरा भाईंदर शहराचा महापौर होईल कोण. तर या संदर्भात ज्या काही अपडेट्स असतील त्या आम्ही आपणास दाखवत राहू. तुम्ही पाहत राहा लोकहित न्यूज मराठी चॅनल. धन्यवाद.